सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल राजू मडावी राहणार रोठा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। तो जवळच्या शेतामध्ये लेबरर म्हणून काम करत होता आणि त्याच्या नेहमी त्या घरामध्ये येणं जाणं त्याबद्दल आम्ही तपास करत आहे। सध्या त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे आणि त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। काल सावंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोठा गावामध्ये एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली होती। त्या गुन्ह्याच्या संदर्भाने सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), 66, 332B, पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल राजू मडावी राहणार रोठा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास SDPO वर्धा सिटी यांचे नेतृत्वाखाली विशेष तपास पथक याचा तपास करत आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। यामध्ये एक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। जवळपास 30 वर्षाचा। कसा काय संपर्कात त्या मुलीचा आला काही? तो जवळच्या शेतामध्ये लेबरर म्हणून काम करत होता आणि त्यांच्या नेहमी त्या घरामध्ये येणे जाणे होते। त्याबद्दल आम्ही तपास करत आहे। सध्या त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे आणि त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। आम्ही तपास करतो त्याबद्दल। 30 वर्ष वेळ सर, याला कुठून ताब्यात घेण्यात आलं? याला त्या गावामध्येच ताब्यात घेण्यात आले। त्याला रात्री चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतले होते आणि तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्याने आता त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपीने त्यांनी काही कबूल केलं नाही, त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानेच त्याला अटक केलेली आहे। बाकी आम्ही या संदर्भात मेडिकल ओपिनियन पण घेणार आहे। ते मेडिकल ओपिनियन नंतर बाकी स्थिती अजून क्लिअर होईल। मी आपल्याला सांगतो की यामध्ये ते अत्याचारबद्दल एक मेडिकल ओपिनियन आल्यानंतर ते वस्तुस्थिती जास्ती क्लिअर होईल। त्यामध्ये ते तपास अधिकारी त्याचे DYSP आहे, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यामध्ये ऑफिसर्स आणि मेन असे टोटल 10 लोकांची टीम त्यांना देण्यात आलेली आहे। सर, मुलीचे या संदर्भात थोडा आता बोलणे थोडं योग्य नाही राहणार। तपास चालू आहे आणि जसे चीजे निष्पन्न होईल तसं आम्ही अपडेट करू। पण आरोपी कारण एक आरोपी सध्या तरी त्यामध्ये या आरोपीचा सहभाग निश्चित झालेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे। सर, हा, ते जप्त केलेलं आहे। सर, या संपूर्ण असं काही लक्षात नाही, नाही, प्राथमिक तपास नाही, त्यामध्ये तो घरामध्ये गेला होता। ही प्राथमिक जो तपासामध्ये निष्पन्न होते की ते घरामध्ये होता, ती एकटी होती आणि त्यांनी तो तसा प्रसंग केला। असं अत्याचार झाला तर दुसरा प्रश्न नाही, हा मुलीचा नातेवाईक नाही आहे आणि दुसरा की तो अत्याचारबद्दल मेडिकल ओपिनियनमध्ये वस्तुस्थिती अधिक क्लिअर होईल। पण हा जो विक्टिम परिवार आहे तो पण लेबर काम करतो आणि तो पण जवळच्या शेतामध्ये लेबर काम करतो, म्हणून त्याच्या नेहमी त्यांच्या घरामध्ये पाणी वगैरे पिण्यासाठी वगैरे येणे जाणे होते। किती वर्षापासून काही संपर्क पाहिजे? आम्ही तपास करू त्याचा। SDPO वर्धा सिटी सुनील महाडिक। नवीन आले आहेत कशाने? यामध्ये तपास अधिकारी SDPO वर्धा सिटी आहे सुरुवातीपासून तपासाचे, आणि त्यामध्ये जेव्हा कोणताही गंभीर गुन्हा घडतो त्यांना मदत करण्यासाठी एक विशेष टीम त्यांना दिली जाते जो डेडिकेटेड त्या गुन्ह्यामध्ये काम करतात। त्यासाठी आम्ही एक 10 लोकांची टीम तयार केलेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टाची पण मागणी केली होती काय? यामध्ये आम्ही लवकरात लवकर त्याच्या गुन्ह्याचा तपास करून त्याला कोर्टामध्ये सादर करणार आहेत। नंतर न्यायालयाला तशी विनंती करण्यात येईल। याबद्दल मी अजून माहिती घेणार आहे आणि यामध्ये माझं सर्वांना आव्हान पण आहे की चांगल्या प्रकारे तपास सुरू आहे आणि सर्वांनी संयम ठेवावा। सर, नाव नाही सर, तो एक गुन्हा आहे।